हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 2 मार्चच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच एक्साइटिंग होता, त्याचबरोबर दुःखदायक आणि वेदनादायकसुद्धा होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. श्रीकांत धुमाळने ईश्वरीचा विश्वासघात केला. त्याने वल्लरीला फोन करून सगळं सांगितलं की ईश्वरी नावाची मुलगी मला सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करते आणि मला या प्रकरणात नाही अडकायचं आहे, मला यातून सोडवा. मग श्रीकांत धुमाळ आणि वल्लरी या दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला. ईश्वरीला अर्णवला न घेता एका निर्जळ स्थळी बोलवलं आणि मग तेथे तिच्यावर जीवघेणा हल्ला घडवला. अर्णव वेळेवर पोहोचला. त्याने ईश्वरीचा जीव तर वाचवला, पण ईश्वरी खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, ईश्वरी वाचणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी खूप अस्वस्थ असते. श्रीकांत धुमाळचा कॉल येईल की नाही, तो आपल्याला सगळं सत्य सांगेल की नाही, अशी काळजी तिला वाटत असते. अर्णवसुद्धा तेथेच बसलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरीच्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरून कॉल येतो. ईश्वरी विचार करते, हा कोणाचा नंबर आहे, आणि ती फोन उचलते. तर दुसऱ्या बाजूने श्रीकांत धुमाळ असतो. तो सांगतो, मी श्रीकांत धुमाळ बोलतोय. ईश्वरी काही बोलणार इतक्यात तो म्हणतो, हो, पण जास्त रिॲक्शन देऊ नकोस. तुझा नवरा तुझ्या शेजारी असेल तर त्याच्यापासून लांब जा, त्याला कळू देऊ नको की मी तुला कॉल केलाय. ईश्वरीला काही कळतच नाही की श्रीकांत असं का बोलतोय. ईश्वरी अर्णवपासून थोडं दूर जाते. अर्णव त्याचं काम करत असतो. श्रीकांत धुमाळ ईश्वरीला सांगतो, मला तुला भेटायचंय, पण फक्त तुला एकटीला. तुझ्या नवऱ्याला बरोबर आणायचं नाही, हे लक्षात ठेव. आणि जर तू तुझ्या नवऱ्याला आणलं तर मी तुला भेटणार नाही. त्यामुळे मी जो पत्ता पाठवतोय त्या पत्त्यावर यायचं, असं म्हणून लगेच श्रीकांत धुमाळ फोन कट करतो. ईश्वरी विचार करते, आता काय करावं. याने सांगितल्याप्रमाणे अर्णव सरांना घेऊन जाऊ की नको घेऊन जाऊ, त्यांना सांगू की नको सांगू, हाच विचार ईश्वरी करत असते. तर इकडे वल्लरीने चक्क रमाकांत राजेशिर्केचा भाऊ उदयकांत राजेशिर्केसमोर एक अट ठेवलेली असते. त्यामुळे उदयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, ए वल्लरी, तुझी लायकी नाही आहे माझ्यासमोर अट घालायची. तुझे हात दगडाखाली आहेत माहिती आहे ना, नाहीतर मी काय करेल. वल्लरीसुद्धा माझात म्हणते, काय कराल तुम्ही, सगळ्यांना माझं सत्य सांगाल ना, सांगून टाका, मग मी सुद्धा तुमचं सत्य सांगेल की तुम्हीसुद्धा रमाकांत राजेशिर्केचा वचपा काढला होता, माझ्या प्लॅनमध्ये माझी साथ दिली होती. आणि मग तुमचा लाडक्या पुतण्या अर्णव राजेशिर्के तुमचं काय करेल तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला एकदा अनुभव आलाय, आता दुसऱ्यांदा अनुभव घ्यायचा आहे का. उदयकांत खूप चिडतो आणि वल्लरीच्या अंगावर धावून जातो. तिला बोट दाखवतो, ए वल्लरी. तर वल्लरीसुद्धा त्याला बोट दाखवते आणि म्हणते, आवाज मलासुद्धा चढवता येतो, त्यामुळे मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते मी सांगणारच आणि तुम्हाला ते ऐकावं लागणार आहे. तुम्हाला जर पैसे हवे असतील तर माझंसुद्धा एक काम करावंच लागणार आहे. त्यामुळे उदयकांतची बोलतीच बंद होते, कारण वल्लरीने सुद्धा तिचे खरे रंग दाखवलेले असतात. आणि माझं जे काय व्हायचं ते होऊ द्या, पण माझं काम केलं नाही तर मी तुमचंसुद्धा सत्य जगासमोर आणेल, अशी धमकीच ती उदयकांतला देते. इकडे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. अर्णवला काही सांगायचं की नाही, त्याला आपल्याबरोबर घेऊन जायचं की नाही, हाच प्रश्न तिला पडतो. अर्णवला समजतं ईश्वरी कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे आणि तो विचारतो, काय झालं मिस इंदोर. तर ईश्वरी त्याला खोटं सांगते, नमुताईचा कॉल होता, तिने मला घरी भेटायला बोलवलंय, मी जाऊन येते. तर अर्णव म्हणतो, आपली गाडी घेऊन जा. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी जाईल ऑटोने. आणि मग ईश्वरी ही लगेचच आपली पर्स तेथून घेते आणि निघून जाते. अर्णवला मात्र विचित्र वाटतं की ही अशी अचानक का निघून गेली. इकडे वल्लरी आणि उदयकांत हे दोघे बोलत असताना कुणीतरी त्यांचा व्हिडिओ शूट करत असतं. आता मग ही व्यक्ती कोण आहे हे तर कळत नाही आहे. मग हा राजेश आहे की दुसरा कोणी, हे तर आपल्याला काही दिवसानंतरच कळेल. परंतु वल्लरी ही उदयकांतला सांगते, माझ्या वाटेत एक खूप मोठा काटा आहे, ईश्वरी अर्णव राजेशिर्के नावाचा, तो मला काढून फेकायचा आहे. उदयकांत विचारतो, ईश्वरी अर्णव म्हणजे अर्णवची बायको. वल्लरी म्हणते, हो, अर्णवची बायको ईश्वरी अर्णव राजेशिर्के. उदयकांत विचारतो, मग तुला नेमकं करायचं तरी काय, तुला तिचा काटा का काढायचा आहे.
ती काय तुला इतका त्रास देतीये का? वल्लरी म्हणते, आता तुम्ही वायफळ बडबड करताय. ती मला काय त्रास देतीये, मला तिला का मारायचं आहे, याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे. तुम्हाला फक्त तिचा काटा काढायचा आहे, माझ्या वाटेतून तिला कायमचं दूर करायचं आहे. आणि हे दोघे बोलत असताना कुणीतरी कंटिन्यू त्यांचा व्हिडिओ शूट करत असतं. म्हणजे वल्लरी आणि या उदयकांतचं सत्य, ईश्वरीची मारण्याची प्लॅनिंग त्यांनी केली आहे, हे सगळं या फोनमध्ये, या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असतं. पण हे रेकॉर्डिंग कोण करतंय आपल्याला माहीत नाही आहे. आणि मग लगेचच उदयकांत आपल्या एका माणसाला कॉल करतो, सत्या, पैसे तू म्हणशील तेवढे, परंतु काम 101% व्हायला पाहिजे. मी तुला लगेच मेसेज करतो. उदयकांत फोन कट करतो. त्यामुळे वल्लरी खूप खुश होते आणि हे दोघेही हात मिळवणी करतात आणि हा संपूर्ण व्हिडिओ कोणीतरी शूट करत असतं. दुसरीकडे ईश्वरी ही घराबाहेर येते आणि ऑटोला हात करते, ऑटो थांबा. पण एकही रिक्षा थांबत नाही. त्यामुळे ईश्वरीला खूप टेन्शन येतं. तेवढ्या श्रीकांत धुमाळ तिला कॉल करतो आणि म्हणतो, निघालीस की नाही? ईश्वरी सांगते, हो मी घराबाहेर निघाली आहे. श्रीकांत धुमाळ तिला म्हणतो, तुला ज्या लोकेशनवर सांगितलंय त्याच वेळेत पोहोच, जास्त उशीर करू नको, नाहीतर मी थांबणार नाही आणि तुझ्या नवऱ्याला बरोबर आणू नकोस. ईश्वरी सांगते, हो मी एकटीच आहे, नवऱ्याला नाही आणलंय. आणि ती फोन कट करते. ईश्वरी लगेच ड्रायव्हरला कॉल करते, ड्रायव्हर दादा, मी आपल्या घराबाहेरच्या चौकात थांबली आहे, तुम्ही लगेच गाडी घेऊन या. ड्रायव्हर तेथे येतो. ईश्वरी गाडीत बसते आणि श्रीकांत धुमाने सांगितलेल्या लोकेशनवर जायला निघते. आणि इकडे अर्णवच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतं. अर्णवची गाडी सुरू झालेली असते. ईश्वरीला ड्रायव्हर घेऊन जात असतो. त्यामुळे त्याला ट्रॅक्टरचं नोटिफिकेशन येतं की घरातून गाडी बाहेर पडली आहे. तेव्हा अर्णव विचार करतो, आपली गाडी कुठे चालली आहे, ड्रायव्हर कुठे गाडी घेऊन चालला आहे, हे तर मुंबईच्या बाहेर दिसतंय. अर्णवला विचार येतो की नक्की आपली गाडी कुठे चालली आहे आणि कोण या गाडीमध्ये चाललं आहे. आणि अर्णव हा ड्रायव्हरला कॉल करतो. ड्रायव्हर पाहतो की अर्णवचा फोन आला आहे. ड्रायव्हर ईश्वरीला म्हणतो, मॅडम अर्णव सरांचा कॉल येतोय. तर ईश्वरी सांगते, ड्रायव्हर दादा कॉल नका उचलू, नंतर मी त्यांना फोन करून कळवेल. त्यामुळे ड्रायव्हर फोन कट करतो. अर्णवला मोठा धक्काच बसतो. ड्रायव्हर फोन का उचलत नाहीये? ईश्वरी तर गाडी घेऊन गेली नसेल ना? पण ती तर मला म्हणाली होती की मी ऑटोने जाईल. मग गाडी कुठे चालली आहे? ड्रायव्हर गाडी कुठे घेऊन चाललाय? गाडीमध्ये कोण आहे? या विचाराने अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीला कॉल करतो. पण ईश्वरीचा फोन स्विच ऑफ लागतो. त्यामुळे अर्णव ड्रायव्हरला पुन्हा कॉल करतो. पण ड्रायव्हरचा सुद्धा फोन स्विच ऑफ लागतो. त्यामुळे अर्णव चांगलाच घाबरतो. नक्कीच ईश्वरी कोणत्या तरी ट्रबलमध्ये आहे, मला जायला हवं असा विचार करून अर्णव या गाडीच्या मागे जे ट्रॅकर असतं त्या दिशेने जायला लागतो. त्या लोकेशनवर जायला निघतो. आणि इकडे ईश्वरी या ड्रायव्हरला पत्ता सांगत असते. धुमाने तिला जी लोकेशन सांगितली त्यानुसार राईट घ्या, लेफ्ट घ्या असं म्हणत म्हणत ती ड्रायव्हरला चक्क एका जंगलात घेऊन येते. ड्रायव्हर चांगलाच घाबरतो आणि मग ईश्वरी गाडीतून खाली उतरते. ड्रायव्हर तिला विचारतो, मॅडम तुम्ही बरोबर पत्त्यावर तर आला आहात ना, हे तर जंगल आहे. तर ईश्वरी म्हणते, हो दादा मी योग्य पत्त्यावर आली आहे, तुम्ही जा इथून. ड्रायव्हर म्हणतो, नको मॅडम मी थांबतो येथे, तुम्ही या तुमचं काम करून. तर ईश्वरी म्हणते, नाही नाही दादा, मी तुम्हाला कॉल केल्यावर तुम्ही परत या असं म्हणून ती ड्रायव्हरला जायला सांगते. ड्रायव्हर हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. फ्रेंड्स, या ठिकाणी ईश्वरी पोहोचली ना, ते खरंच खूप निर्जन स्थळ असतं. एखादी जुनी पडलेली बंद पडलेली फॅक्टरी वगैरे, आणि तेथे कुणीही नसतं. आणि ईश्वरी फक्त आपल्या आईला, माझी आई ही निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी येथे पोहोचलेली असते. आणि ईश्वरी पुढे पुढे जाऊ लागते. इकडे अर्णव हा आपल्या गाडीत निघालेला असतो आणि त्याला गाडीचं जे लोकेशन ट्रॅकरवर दिसतं त्या दिशेने तो निघालेला असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. मिस इंदोर नक्कीच कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, मला तेथे जावंच लागेल लवकरात लवकर. तो ड्रायव्हरला कॉल करतो. ड्रायव्हर फोन उचलतो. अर्णव विचारतो, अरे तू कुठेस, गाडी घेऊन कुठे गेला? ड्रायव्हर सांगतो, सर मी ईश्वरी मॅडमला घेऊन आलो आहे, त्यांनी मला जंगलात आणलं आहे आणि मला म्हणाल्या की तू आता जा इथून. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, पण तू तेथे का नाही थांबला? तर ड्रायव्हर सांगतो, मी मॅडमला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं ऐकलंच नाही, मला म्हणाल्या तू जा इथून. अर्णव फोन कट करतो आणि म्हणतो, मी सिंदोर तू एखाद्या खूप मोठे प्रॉब्लेममध्ये अडकणार आहे मला असं वाटतंय. आणि तो गाडी आणखीन जोरात चालवतो. ईश्वरी पुढे पुढे येत असते. ती त्या लोकेशनवर येऊन थांबते जेथे धुमाने तिला यायला सांगितलेलं असतं, पण तेथे कुणीच नसतं. ईश्वरी फोन करते, हॅलो धुमा सर तुम्ही कुठे आहात? तर धुमा तिला सांगतो, तू अजून थोडं पुढे ये,
ईश्वरी पुढे पुढे जाऊ लागते. इकडे अर्णव निघालेला असतो. ईश्वरी थोडं पुढे येते तर चक्क तेथे 4 गुंड मोटरसायकलवर येतात. 2 मागच्या दिशेने, 2 पुढच्या दिशेने. या 4 गुंडांना पाहून ईश्वरी चांगलीच घाबरते. तिला खूप भीती वाटते आणि ती जोरात ओरडते, मिस धुमाळ, मिस्टर धुमाळ, मिस्टर धुमाळ. परंतु तेथे कुणीच नसतं आणि हे 4 गुंड ईश्वरीच्या दिशेने पुढे पुढे येत असतात. आपल्या बाईकला ॲक्सेलरेट करतात. ईश्वरीला खूप घाबरवतात. ईश्वरी चांगलीच घाबरते. ती विचारते, कोण आहात तुम्ही, कोण आहात तुम्ही? पण हे गुंड तिला काहीच सांगत नाही आणि तिच्या अंगावर ही बाईक घालण्याचा प्रयत्न करत असतात. ईश्वरी मिस्टर धुमाळ, मिस्टर धुमाळ असं जोरात ओरडते. तिला समजतं की हा सगळा धुमाळाचाच प्लॅन आहे, त्याने मला फसवलं आहे. आणि मग ईश्वरी आपल्या मोबाईलवरून अर्णवला फोन लावत असते. तेवढ्यात एक गुंड बाईकवरून खाली उतरतो. त्याच्या हातामध्ये एक मोठी काठी असते आणि तो ईश्वरीच्या डोक्यात या मोठ्या काठीने वार करतो. ईश्वरीला खूप जोरात लागतं. ती जोरात ओरडते आणि क्षणभरात तिच्या हाताला रक्त लागलेलं असतं. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं आणि ईश्वरी जमिनीवरच कोसळते. तेव्हा हे 4ही गुंड तेथे असतात. ईश्वरी अर्णवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते तर त्या गुंडाच्या हातामध्ये ही काठी असते. तो पुन्हा एकदा ईश्वरीच्या हातावर जोरात लाथ मारतो आणि ईश्वरीचा मोबाईल दूर जाऊन पडतो. ईश्वरीला जबर धक्का बसलेला असतो. हे गुंड राक्षसासारखे हसत असतात आणि मग तेवढ्यात ज्या गुंडाच्या हातात काठी असते तो पुन्हा एकदा ईश्वरीच्या डोक्यात जोरात वार करतो आणि ईश्वरी ही जमिनीवरच लोळते. ईश्वरीच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागतं आणि हे सगळे गुंड एखाद्या राक्षसासारखे हसू लागतात ईश्वरीची ही अवस्था पाहून. आणि ईश्वरी बेशुद्ध पडते आणि त्याच वेळेस वल्लरी समोर अवतरते. मागे एक बिल्डिंग असते, जुनी बिल्डिंग. त्याच्या बाल्कनीवर वल्लरी येते आणि ईश्वरीची ही अवस्था पाहून लगेचच वल्लरीला आठवतं की काल धुमाळाने तिला कॉल केला होता. श्रीकांत धुमाळ वल्लरीला कॉल करतो आणि विचारतो, वल्लरी पाटील ना? तर वल्लरी विचारते, हो मी वल्लरी बोलते, तुम्ही कोण बोलताय? श्रीकांत सांगतो, मी श्रीकांत धुमाळ. आणि लगेचच वल्लरीला आठवतं, अरे हो श्रीकांत धुमाळ. त्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो. आणि मग श्रीकांत धुमाळ हा वल्लरीला सांगतो, मॅडम 20 वर्षांपूर्वी आपण रमाकांत राजेशिर्के बाबतीत जे काही केलं होतं ना, त्याचं सत्य जाणून घेण्यासाठी एक मुलगी माझ्याकडे आली होती. वल्लरीला धक्काच बसतो. वल्लरी विचारते, कोणती मुलगी? श्रीकांत धुमाळ सांगतो, तिने स्वतःचं नाव ईश्वरी राजेशिर्के असं सांगितलंय. ती रमाकांत राजेशिर्केची कुणीतरी आहे असं वाटतंय. आणि मॅडम मला खूप भीती वाटते कारण आता मी 6 महिन्यात रिटायर होणार आहे. माझं काम चांगलं आहे म्हणून मला कंपनीने कन्सल्टंटची नोकरी दिली आहे आणि मला आता या सगळ्या प्रकरणात नाही अडकायचं आहे. उगाच मला जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे तुम्ही मला वाचवा. वल्लरी म्हणते, मला सुद्धा नाही जायचं आहे जेलमध्ये. तुम्ही काळजी करू नका. मी जसं सांगेल ना फक्त तसं करत जायचं. आणि श्रीकांत धुमाळ यासाठी हो म्हणतो. म्हणजे श्रीकांत धुमाळने ईश्वरीला जो कॉल केला होता की तुझ्या नवऱ्याला न घेता मी सांगेल त्या ठिकाणी ये, हा सगळा वल्लरीचा प्लॅन होता. आणि मग वल्लरीनेच रमाकांत राजेशिर्केचा भाऊ उदयकांतला जे काही सांगितलं की मला एक काटा काढायचा आहे आणि त्याला ईश्वरीची सुपारी दिली. हा सगळा वल्लरीचा प्लॅन होता. आणि श्रीकांत धुमाळनेच ईश्वरीचा मोठा विश्वासघात केला आणि ईश्वरीने त्याच्यावर विश्वास ठेवला. अर्णवला न घेता आली ही तिची खूप मोठी चूक होती. वल्लरीला हे सगळं आठवतं आणि वल्लरी ही ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तुला काय वाटलं होतं? तू हेरगिरी करशील आणि माझं सत्य जगासमोर आणशील? अगं माझं सत्य जाणून घ्यायला ना तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल. आता माझे सगळे मोहरे माझ्याच बाजूने काम करतात. श्रीकांत धुमाळने सगळ्यात आधी मला कॉल केला. आता मर तुझ्या कर्माने. असं म्हणून ती या 4 गुंडांना इशारा करते की ईश्वरीला मारून टाका. आणि मग हा एक गुंड चक्क त्याच्याकडे एक मोठा सुरा असतो, मोठा कोयता असतो. हा कोयता घेऊन ईश्वरीवर हल्ला करण्यासाठी निघतो. वल्लरी तेथून निघून जाते आणि हा गुंड चक्क या कोयत्याने ईश्वरीचा खून करणार. इतक्यात या गुंडाला एक मोठा डब्बा जोरात येऊन लागतो आणि हा गुंड दूर जाऊन पडतो. बाकीचे गुंड खूप घाबरतात तर त्यांच्यासमोर चक्क अर्णव उभा असतो. या गुंडांना खूप राग येतो आणि मग हे 3 गुंड अर्णववर चाल करून जातात. अर्णवसुद्धा पुढे येतो आणि या सगळ्या गुंडांची जोरदार धुलाई सुरू करतो.
ईश्वरी ही निश्चित पडलेली असते. अर्णव या गुंडांची धुलाई करत असतो, त्यांना चांगलीच मारहाण करतो. कधी अर्णव वरचढ ठरतो तर कधी हे गुंड वरचढ ठरतात. अर्णवला ईश्वरीची खूप काळजी वाटत असते आणि अर्णव एक एक करून या गुंडांची चांगलीच धुलाई करतो. परंतु शेवटच्या क्षणी ज्या गुंडाने ईश्वरीच्यावर कोयता उगारलेला असतो तो अर्णवच्या डोळ्यांमध्ये माती फेकतो, धूळ फेकतो आणि या संधीचा फायदा घेऊन सगळे गुंड तेथून पळून जातात. अर्णव त्याचे डोळे चोळतो, त्याला दिसू लागतं तर ईश्वरी जमिनीवर पडली आहे हे त्याला दिसतं. तो ईश्वरीजवळ येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी डोळे उघडते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुम्हाला का नाही सांगितलंस? का इथे एकटी आली? तर ईश्वरी म्हणते, सर, तुमचे वडील आणि माझी आई यांचं सत्य. म्हणजे ईश्वरी एवढंच बोलते, पुढे ती काही बोलत नाही. तर अर्णव लगेच म्हणतो, तुला का कळत नाहीये मी सिंदूर? ते एवढं गरजेचं नाहीये. मला तू हवी आहे, आयुष्यभरासाठी हवी आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं सॅड सॉन्ग सुरू होतं. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे. जो अर्णव ईश्वरीवर इतक्या दिवसांपासून चिडलाय, तिच्याशी नीट बोलत नाहीये, तिचा तिरस्कार करतोय, त्या अर्णवचं ईश्वरीवर खूप प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या सीनमध्ये ईश्वरीला तो तेच म्हणतो, ईश्वरी माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहे, मला तू आयुष्यभरासाठी हवी आहे, हे तुला का कळत नाही आहे? आणि ईश्वरी अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला सत्य, पण पुढे काही बोलणार तेवढ्यात ती बेशुद्ध होते. याचा अर्थ कदाचित वल्लरी जी बडबड करत होती बाल्कनीवर उभी राहून, ती सगळी ईश्वरीने ऐकली आहे. ईश्वरीला समजलंय की या सगळ्या प्रकरणामागे वल्लरीच आहे आणि ईश्वरी बेशुद्ध पडते. अर्णव चांगलाच घाबरतो. मिस इंदोर असं म्हणून तो जोरात ओरडतो आणि ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते. अर्णव हा आपला मोबाईल पाहतो. तो ॲम्ब्युलन्सला फोन करण्याचा विचार करतो, पण मोबाईल बंद पडलेला असतो. अर्णव मोबाईल फेकून देतो आणि ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, डोळे उघड, मी तुला काहीच होऊ देणार नाही, काळजी करू नको. अर्णव ईश्वरीला उचलतो आणि आपल्या गाडीच्या दिशेने पुढे धावतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल आणि ईश्वरीचा जीव वाचवा, ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तुम्हीसुद्धा प्रार्थना कराल. अर्णव ईश्वरीला घेऊन त्याच्या गाडीजवळ येतो. ईश्वरीला गाडीच्या पुढच्या सीटवर बसवतो आणि गाडीत बसतो. अर्णव गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची गाडीसुद्धा सुरू होत नाही. अर्णव खूप चिडतो. तो पुन्हा पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची गाडीच सुरू होत नाही. ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते, तिच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. अर्णवला समजतं की आता दुसरा पर्याय नाही आहे. अर्णव हा पुन्हा एकदा गाडीचा दरवाजा उघडतो, ईश्वरीला बाहेर काढतो आणि चक्क तिला आपल्या पाठीवर घेतो. कोटने तिला पाठीवर बांधतो आणि चक्क ईश्वरीला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने पळत सुटतो. हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. म्हणजे अर्णवचं ईश्वरीवर किती प्रेम आहे हे यावरून कळून येतं. ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी अर्णव सगळे प्रयत्न करतो. चक्क तिला पाठीवर घेऊन, तिला आपल्या पाठीशी बांधून तो हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटतो आणि थोड्या वेळानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. नर्स, वॉर्डबॉय यांना आवाज देतो. नर्स, वॉर्डबॉय जमतात, स्ट्रेचर आणतात. अर्णव ईश्वरीला स्ट्रेचरवर झोपवतो. डॉक्टर येतात, विचारतात काय झालं. अर्णव सांगतो, तिच्या डोक्याला लागलंय, खूप ब्लड लॉस झालाय. आणि डॉक्टर ईश्वरीला ICUमध्ये घेऊन जातात. अर्णव खूप घाबरतो, जमिनीवर बसतो. ईश्वरीला मी येथे तर आणलंय, ईश्वरीला वाचेल ना, ईश्वरी बरी होईल ना, त्यामुळे त्याला खूप काळजी वाटत असते. आणि मग डॉक्टर ईश्वरीवर उपचार सुरू करतात. तिच्या डोक्याला मलमपट्टी करतात, इंजेक्शन, सलाईन सगळं सुरू करतात. अर्णव बाहेरून हे सगळं पाहत असतो. त्याला ईश्वरीची खूप काळजी वाटत असते. ईश्वरी अजूनसुद्धा बेशुद्ध असते. डॉक्टर बाहेर येतात. अर्णव विचारतो, डॉक्टर काय झालं? डॉक्टर सांगतात, त्यांच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली आहे, जखम खोलवर आहे आणि आम्ही न्यूरोसर्जनला बोलवलं आहे. अर्णव सांगतो, डॉक्टर, मला मुंबईचे बेस्ट डॉक्टर हवे आहेत, पैशांची काळजी करू नका, पण तिला काहीच होता कामा नये. तेवढ्यात अर्णवला शिर्केंचा कॉल येतो. अर्णव सांगतो, शिर्के, कोठे आहात तुम्ही? आत्ताच्या आत्ता डॉक्टर करंदीकरांना येथे घेऊन या, त्यांना सांगा अर्णव राजे शिर्केने तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे. तो फोन कट करतो. तर हा डॉक्टर विचारतो, अर्णव राजे शिर्के म्हणजे ASR स्वस्तिक फॅशनचे CEO तुम्हीच आहात का? अर्णव सांगतो, हो मीच आहे, पण सध्या मी फक्त तिचा नवरा आहे आणि मला तिला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं आहे.
डॉक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही डॉक्टर करंदीकरांना बोलवलं आहे, ते सगळ्यात मोठे न्यूरोसर्जन आहेत, नक्कीच सगळं ठीक होईल, काळजी करू नका. डॉक्टर जातात. तेवढ्यात शिर्के तेथे येतो आणि सांगतो, सर डॉक्टर करंदीकर येणार आहेत, मॅडम आता बऱ्या आहेत ना? अर्णव सांगतो, हो ती बरी आहे, पण खूप ब्लड लॉस झाला आहे, येथे ब्लड बँक तर आहे ना, रक्त तर अवेलेबल असेल ना? असं म्हणून अर्णव रिसेप्शनवर येतो आणि विचारतो, तुमच्याकडे रक्त अवेलेबल आहे ना, वेळेवर कमी तर नाही पडणार ना? तर ही रिसेप्शनिस्ट म्हणते, हो सर आमच्याकडे ब्लड बँक आहे, तुमच्या वाईफचा ब्लड ग्रुप कोणता आहे? अर्णव विचार करतो, कोणता ब्लड ग्रुप आहे? ए निगेटिव्ह. नर्स म्हणते, हो सर ब्लड अवेलेबल होईल, तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरांकडून रिक्वायरमेंट आली की आम्ही त्यांना ब्लड पुरवू. आणि तेवढ्यात डॉक्टर करंदीकर तेथे येतात आणि अर्णवला म्हणतात, अर्णव सर तुम्ही काळजी करू नका, मला त्यांना चेक करायचं आहे आधी. आणि अर्णव त्यांना ईश्वरीकडे घेऊन जातो. इकडे घरी मामा, आकाश आणि आजी बसलेले असतात. आजी विचारते, अजून अर्णव आणि ईश्वरीचा काही फोन नाही आला, ते कुठे गेले आहेत? मामा म्हणतो, मला नाही माहीत. आकाशसुद्धा म्हणतो, मला नाही सांगून गेले. आणि तेवढ्यात शिर्के मामाला कॉल करतो आणि झालेला सगळा प्रकार सांगतो. मामाला जबर धक्काच बसतो आणि आजी विचारते, काय झालं? मामा तिला सगळं सांगतो. आजी आणि आकाशलाही जबर धक्का बसतो. इकडे डॉक्टर करंदीकर ईश्वरीचे सगळे रिपोर्ट्स चेक करत असतात. ईश्वरीचा CT स्कॅन झालेला असतो, MRI स्कॅन झालेला असतो. डॉक्टर हे सगळं चेक करत असतात आणि अर्णव बाहेरून हे सगळं पाहत असतो. ईश्वरीची कंडिशन खूप क्रिटिकल असते. आपण सगळ्यांनी पाहिलं की गुंडांनी तिच्या डोक्यात जोरदार वार केला, त्यामुळे ईश्वरी जमिनीवर कोसळली होती आणि डोक्याला लागणं म्हणजे आयुष्याची नो गॅरंटी. त्यामुळे अर्णव खूप घाबरलेला असतो, त्याला ईश्वरीची काळजी वाटत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड आजपर्यंतचा सगळ्यात दुःखदायक वेदनादायक एपिसोड होता. एवढं मात्र नक्की, वल्लरीने क्रूरतेची हद्द गाठली आहे. ती इतकं वाईट वागू शकते असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं. ईश्वरीचा जीव घेण्यापर्यंत तिची मजल गेली आहे आणि आता तिच्या पापांचा घडा भरला आहे. ईश्वरी तर बरी होईलच, पण या वल्लरीचा आता नायनाट झालाच पाहिजे, तिला तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे. एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, वल्लरी श्रीकांत धुमाळला कॉल करेल आणि सांगेल जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मुंबई सोडून जायची आणि परत तोंड नाही दाखवायचं. त्यामुळे श्रीकांतला जबर धक्का बसणार, कारण श्रीकांतने आपली नोकरी वाचवण्यासाठी वल्लरीला कॉल केला होता, पण आता वल्लरीच त्याला सगळं काही सोडून मुंबई सोडून जायला सांगते. त्यामुळे आज ना उद्या हा श्रीकांत धुमाळ नक्कीच अर्णव आणि ईश्वरीला सगळं सत्य सांगेल असंच वाटतंय. तर दुसरीकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतील, तेव्हा डॉक्टर करंदीकर अर्णवला सांगतील की ईश्वरीला खूप मोठी जखम झाली आहे आणि आम्ही आमचे सगळे प्रयत्न करतोय, आता तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांचा जीव वाचायला पाहिजे. त्यामुळे अर्णव आणि घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल. मग आता ईश्वरीचं पुढे काय होणार? ईश्वरी जिवंत राहणार यामध्ये कोणतीही शंका नाही आहे, पण कदाचित ईश्वरीची स्मरणशक्ती जाऊ शकते, ती मागील अनेक वर्षांचं आपलं आयुष्य विसरू शकते, अशीही शक्यता निर्माण झाली आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? तू ही रे माझा मित्वा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन एपिसोड सगळ्यात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.